या एअरपोर्टला अजिबात कुठल्याच परिस्थितीत आम्ही नरेंद्र मोदींचं नाव देऊ देणार नाही. या एअरपोर्टला दिवा पाटील साहेबांचंच नाव द्यावं लागेल. हा सत्याग्रहाची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे आणि त्या अनुषंगानं आमचे सर्व महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे खासदार यांनी लोकसभेत मागणी केली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये हे औचित्याच्या माध्यमातून किंवा शून्य काळामध्ये ही मागणी लोकसभेमध्ये हे उचलतील. तशाच स्वरूपामध्ये राज्यसभेमध्ये देखील ही मागणी आम्ही केंद्र सरकार पातळीवर लावून धरणार आहोत. दुसरं 22 तारखेपासून जे सर्व भूमिपुत्रांच्या अनुषंगाने एकत्रित स्वरूपामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व संघटनात्मक जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमचा सहभाग राहणार आहे आणि इथपर जर हे नाव दिलं नाही तर रस्ता रोकोसारखं थेट विमानतळावर जाऊन नाव देण्याच्या अनुषंगानं नामफलकाच्या अनावरणासारखी आंदोलनात्मक भूमिका ही काँग्रेस पक्ष घेणार आहे. हे आज या निमित्तानं आम्ही सांगत असताना याचा सुतवाच करत असताना जे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलंय, देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलं की दिवा पाटील साहेबांचं नाव देऊ आणि मग देऊ सांगता तुम्ही देत का नाही आणि ते सांगतात तसं करत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे गजनी आहेत. जे बोलले ते त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांनी सांगितलं की दिवा पाटील साहेबांचं नाव देऊ, अहो देत का नाही. तर देवेंद्र फडणवीस हे गजनी आहे. त्याच्यामुळे त्यांनी देतो सांगितल्यावर दिवा पाटील साहेबांचं नाव देतो सांगितल्यावर अद्यापपर्यंत देत नाही तर त्यांना विसर पडलाय का आणि त्यांना जर विसर पडला असेल तर आम्ही शंखपुष्टीचं त्याच्या बाटली ही आंदोलनाच्या माध्यमातून द्यायची का याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी द्यावं ही देखील आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं ही मागणी आहे.